तर शेतकरी मित्रांनो, हे बघा, हे जे दिसतंय तुम्हाला पानाचा कलर प्रॉपर दिसते मला कॅमेऱ्यामधून. त्याच्यानंतर हे डोळे बघा, हे जवळजवळ अशा प्रकारचे आपल्याला करायचे आहे. पुढच्या 1.5 महिन्यामध्ये हे जे पानं आहे का, हा फुटवा हा खूपच जास्त हे आहे, म्हणजे ताजा आहे. पण हा जो फुटवा आहे बघा, हा फुटवा आपल्याला तसं बनवायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला स्टोरेज कशाला म्हणते. आता बरेचसे लोक म्हणत असेल की संत्र्यामध्ये स्टोरेज काय असते, स्टोरेज म्हणजे काय, किंवा काय गरज आहे स्टोरेजचं स्प्रे मारायची, किंवा स्टोरेजची गरज काय असते, झाड स्वतः तयार करते. मान्य आहे, झाड स्वतःच तयार करते. पण त्याला पानामधलं जे अन्नरस आहे तो काडी स्टोर करणे आणि जे जमिनीमधलं खोडामधलं जे अन्नद्रव्य आहे ते काडीमध्ये स्टोर करणे. जसं की स्टोर करणे म्हणजे परिपक्व काडी कशाला म्हणतो आपण, की ही काडी जे बघा, याचा कलर बघा, ही परिपक्व काडी आहे. तर याला म्हणायचं परिपक्व काडी, माल काडी. आणि जर आपण असं लांबून पाहिलं झाडाकडे, तर जेवढाही पोपटी कलरचा पाला दिसतोय तो आपल्याला मॅच्युअर करायचा आहे. आणि तो करायचा आहे आपल्याला बूस्ट ग्लुको पोटॅश 05234 आणि मायक्रोन्यूट्रनचे स्प्रे घेऊन. मायक्रोन्यूट्रन कुठलं घेतात त्याच्यावर डिपेंड करते. चिलेटेड फॉर्ममधलं चांगलं मायक्रोन्यूट्रन घ्यायचं, जेणेकरून तुम्हाला त्याचा रिझल्ट चांगला येईल. आणि जे स्प्रे सांगितले मी, ते ज्यांचा OSA स्प्रे झालेला नाही आहे, ऑर्थोसॅलिसिक ॲसिड, तर याच्यामध्ये आपल्याला ऑर्थोसॅलिसिक ॲसिडचा पण स्प्रे घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारची सेटिंग पण झालेली आहे. अशी सेटिंग असूनही घाबरायचं कारण नाही. आणि हा माल गळेल, विदर्भामधील शेतकऱ्यांसाठी सांगतो की हा माल गळेल आणि मृगबार येईल असं नाही. हाही माल राहतो काही प्रमाणात आणि आपल्याला मृगबार पण येतो. हे दरवर्षीच झालेलं आहे. फक्त ताण खूप चांगला पाहिजे. तानाचं नियोजन हे बघा, अशा प्रकारे इथे आपल्याला आंबेबार लागला आहे आणि ही जे आहे हे आपल्यापाशी शिल्लक आहे. इथे आपल्याला मृगबार घ्यायचं आहे. म्हणजे एकाच फांदीवर आपल्याला मृगबार आणि आंबेबार दोन्हीही घेता येईल. आणि स्टोरेज म्हणजे अन्नद्रव्य, शेवटी अन्नद्रव्य झाड स्वतः तयार करते, पण त्याला प्रवृत्त करण्याचं काम आपण स्प्रेनी करावं लागते. आणि ते आपण 100% करणार. मागच्या 3 वर्षापासून आपण ते प्रयोग करतो आहे आणि सक्सेसफुल होतो आहे. त्यामुळं ज्या ज्या शेतकऱ्यांचे स्प्रे राहिलेले आहे त्यांनी 100% लवकरात लवकर मारून घ्या आणि पुढच्या तयारीला लागा. तानाबद्दल काल व्हिडिओ बनवलेला आहे. ताण कसा द्यायचा, कोणत्या जमिनीला किती द्यायचा, कधी द्यायचा, हे सर्व माहिती त्याच्यामध्ये आहे. तो व्हिडिओ जरूर बघा. आणि ज्या प्रकारच्या जमिनीचा ताण सांगितला असेल त्या प्रकारचा ताण द्या, म्हणजे तुम्हाला 100% ताण बसेल. बाकी नवीन माहितीसाठी मी पुढील माहिती पुढच्या व्हिडिओ